या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA सेकंड इयरमधील चौथ्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला आपला जो 8वा पेपर आहे, या पेपरचा आपल्याला सिलेबस लिहून घ्यायचा आहे. 8वा पेपर आपला विकासाचे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट इकॉनॉमिक्स या पद्धतीचं त्याचं टायटल आहे. हा पेपर आपल्याला एकूण 75 मार्क्ससाठी असेल. त्यातील इंटरनल, ज्याला कंटिन्युअस असेसमेंट म्हणूया आपण, ते 25 मार्क्ससाठी असेल आणि विद्यापीठाची एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन ही 50 मार्काची असेल. या पद्धतीने तुम्हाला टोटल 75 मार्काला हे टायटल असेल. विकासाचे अर्थशास्त्र, पेपर क्रमांक 8वा. यामध्ये इंटरनल दिलेलं आहे की कंटिन्युअस असेसमेंट जे आपल्याला 25 मार्काचं आहे, त्यामध्ये एक टेस्ट 10 मार्काची आहे, होम असाइनमेंट 10 मार्कसाठी आहे आणि एक सेमिनार 5 मार्कासाठी असेल. टोटल असे 25 मार्काचं तुम्हाला चौथ्या सेमिस्टरमधील विकासाच्या अर्थशास्त्राचं इंटरनल जे 25 मार्काचं आहे त्याचं या पद्धतीने क्लासिफिकेशन असेल. एक टेस्ट 10 मार्कसाठी, होम असाइनमेंट ज्याला आपण ट्युटोरियल म्हणूया 10 मार्क्ससाठी आणि सेमिनार असेल 5 मार्क्ससाठी. तर या पद्धतीचं ह्याचं इंटरनल 7व्या पेपरप्रमाणेच 8व्या पेपरचंही इंटरनल असेल. असं एकूण 7वा पेपर 75 मार्क आणि 8वा पेपर हा 75 मार्क, असं एकूण 150 अधिक SEC 50 मार्काचा असेल. अशा प्रकारे 200 मार्कासाठी इकॉनॉमिक्स तुम्हाला चौथ्या सेमिस्टरमध्ये असेल. तर आपण विकासाचे अर्थशास्त्र हा पेपर आपला ऑप्शनल पेपर आहे. याला और दुसरे पेपर क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स हा पेपर आहे. परंतु आपण पाहतो की या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडं मॅथमॅटिकल प्रॉब्लेम असल्यामुळे आपण हा थिअरीचा पेपर निवडलेला आहे. हा पेपर अत्यंत सोपा असून यातला बराच सिलेबस हा स्पर्धा परीक्षेसाठीही उपयुक्त आहे. तर आजच्या तासाला आपण विकासाचे अर्थशास्त्र पेपर 8वा याचा आपण सिलेबस लिहून घेणार आहोत, सिलेबसवर चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपण सेमिस्टर 3मध्ये 6वा पेपर आपण विकासाचे अर्थशास्त्र अभ्यासला. त्याच्या पुढचा भाग आपल्याला आता चौथ्या सेमिस्टरमध्ये 8वा पेपर म्हणून अभ्यासायचा आहे. इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या पद्धतीचं हे टायटल आहे. विकासाचे आणि पर्यावरणाचे अर्थशास्त्र हा ऑप्शनल पेपर आहे आणि एकूण 75 मार्क्ससाठी असेल. तर याचा आपण सिलेबस लिहून घेऊया. आता आपण पाहतो की 5 चॅप्टर तुम्हाला यामध्ये आहेत. 5 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये पहिला चॅप्टर, पहिलं युनिट ज्याला आपण म्हणूया, एक आर्थिक विकास एक दृष्टिक्षेप. आर्थिक विकासावरील दृष्टिक्षेप जे काही वेगवेगळ्या संकल्पना असतात आर्थिक विकासाच्या, त्या संकल्पना यामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. तर पहिलं हे प्रकरण आहे, त्याचं टायटल लिहून घ्या, आर्थिक विकास एक दृष्टिक्षेप. त्याच्यामध्ये पहिला सब टॉपिक आहे अल्पविकसित राष्ट्राची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ लेस डेव्हलपमेंट कंट्रीज. अल्पविकसित ज्याला आपण अविकसित आहे असं म्हणू शकतो. लेस डेव्हलपमेंट कमी विकसित, ही संकल्पना पाहायची आपल्याला. त्यानंतर अल्पविकसित राष्ट्राची वैशिष्ट्ये पाहायची आहेत. अल्पविकसित राष्ट्राची वैशिष्ट्ये. त्यानंतर यामध्येच दुसरा टॉपिक आहे की विकासाला जे पूरक घटक असतात त्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. फॅक्टर्स प्रोमोटिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे आर्थिक विकासाला पूरक असणारे जे घटक आहेत ते घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि दुसरा म्हणजे आर्थिक विकासातील अडथळे, हा एक तिसरा टॉपिक यामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. वेगवेगळ्या राष्ट्रांसमोर जे आर्थिक विकास जो प्रश्न असतो, या प्रश्नापुढील जी काही अडथळे आहेत त्या अडथळ्यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला प्रकरण 1 असेल. आता प्रकरण 2 लिहून घ्या, ज्याचं टायटल आहे क्षेत्रीय विकास.
त्यावरील एक दृष्टिक्षेप आपल्याला पाहायचा आहे, सेक्टरल व्ह्यू ऑफ डेव्हलपमेंट, क्षेत्रीय विकास. आता आपण यामध्ये 3 क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे, कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि पायाभूत क्षेत्र. तर यामध्ये पहिला सब टॉपिक लिहून घ्या, आर्थिक विकासात कृषीची भूमिका. आर्थिक विकासात कृषीची भूमिका, रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासात कृषीची भूमिका. यामध्ये दुसरा सब टॉपिक आहे, आर्थिक विकासात औद्योगिकरणाची भूमिका. आर्थिक विकासात औद्योगिकरणाची भूमिका, रोल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासात औद्योगिकरणाची भूमिका. त्यानंतर तिसरा सब टॉपिक आहे, आर्थिक विकासात पायाभूत सुविधेचे महत्त्व. पायाभूत सुविधेचे महत्त्व. त्यानंतर तिसरं युनिट आहे आपल्याला, जे की पर्यावरणावर आधारित आहे. आर्थिक विकास आणि पर्यावरण हे त्याचं टायटल आहे. आर्थिक विकास आणि पर्यावरण. आपण पाहतो की पर्यावरणावर विकास अवलंबून असतो, तर ते कुठले घटक महत्त्वाचे असतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत, या चॅप्टरमध्ये पाहायचे आहेत. त्यामध्ये पहिला सब टॉपिक घ्या, पर्यावरणार्थ. त्याची व्याख्या पाहायची आहे आणि व्याप्ती पाहायची आहे. पर्यावरणाचा अर्थ, व्याख्या आणि व्याप्ती. मीनिंग, डेफिनेशन अँड स्कोप ऑफ एन्व्हायरमेंट. त्यामध्ये युनिट 3 मध्ये दुसरा सब टॉपिक घ्या, आर्थिक विकासातील पर्यावरणाचे महत्त्व. आर्थिक विकासातील पर्यावरणाचे महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंट इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासाचे पर्यावरणातील महत्त्व. यामध्ये तिसरा सब टॉपिक घ्या, शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना. शाश्वत विकासाची संकल्पना आणि त्याचे निर्देशक, कन्सेप्ट अँड इंडिकेटर्स. निर्देशक, शाश्वत विकास संकल्पना आणि त्याचे निर्देशक. शाश्वत विकास संकल्पना आणि त्याचे निर्देशक. तर एवढा भाग आपल्याला युनिट 3 मध्ये पाहायचा आहे. आता प्रकरण 4, प्रकरण चौथे, आर्थिक विकास आणि रिसोर्सेस, ज्याला आपण नैसर्गिक संसाधने असं म्हणूया. आर्थिक विकास आणि नैसर्गिक संसाधने, रिसोर्सेस. त्यामध्ये पहिला सब टॉपिक घ्या, जंगल संसाधने. त्याचा अर्थ आणि त्याचं महत्त्व. फॉरेस्ट रिसोर्सेस, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स. यामध्ये दुसरा सब टॉपिक लिहून घ्या, वॉटर रिसोर्सेस, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स. म्हणजे ज्याला आपण जल संसाधने म्हणूया. जल संसाधने, त्याचा अर्थ आणि त्याचं महत्त्व. आणि त्यानंतर तिसरं,
फूड रिसोर्सेस, ज्याला आपण अन्न संसाधने असं म्हणूया, की त्याचा अर्थ आणि महत्त्व आणि जागतिक पातळीवरील अन्न समस्या. जागतिक पातळीवरील अन्न समस्या. आपण पाहतो की जागतिक पातळीवर अन्न वाचून भूकबळींची संख्या मोठ्या फार प्रमाणात वाढत आहे. एवढे गरीब लोक आहेत की त्यांना एक वेळचं जेवणसुद्धा भेटत नाही आणि त्यामुळे कुपोषणासारखे प्रश्न निर्माण होऊन अल्पकालीन मृत्यू त्यांचा त्यामुळे घडून येतो. आणि म्हणून अशा प्रकारची एक समस्या आर्थिक विकासातील अडथळा किंवा एक आव्हान आहे. तर या आव्हानाचा आपल्याला, या तिन्ही आव्हानांचा, आपण पाहतो की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत जंगलांचं प्रमाण कमी होत आहे, परंतु जंगलांमुळेच विकास होतो हे आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात घेता येईल. त्यानंतर पाणी, आपण पाहतो की पाण्याशिवाय वनस्पती म्हणजे सजीव जगूच शकत नाही. म्हणून पाणी हे महत्त्वाचा घटक आहे, परंतु आपण त्याचा पर्याप्त वापर न करता अपव्यय करतो आणि त्याचा पर्याप्त वापर करून विकासासाठी कसा उपयुक्त करता येईल यासाठी या ठिकाणी त्याचं महत्त्व आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर फूड रिसोर्सेस म्हणजे अन्नाची जी काही भूमिका आहे आर्थिक विकासामध्ये, आपण पाहतो की माणसाला जी एनर्जी किंवा सजीवांना जी एनर्जी मिळते ते महत्त्वाचं जे आपण पाहतो की फूड आहे. आणि त्याचं मॅनेजमेंट म्हणा किंवा उत्पादकता ही त्यामध्ये आपल्याला पाहायची आहे. त्यानंतर 5वं युनिट आहे प्रदूषण आणि आर्थिक विकास, पोल्युशन ज्याला आपण म्हणूया, पोल्युशन अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. प्रदूषण आणि आर्थिक विकास. याच्यामध्ये सब टॉपिक लिहून घ्या. पहिला सब टॉपिक आहे हवा प्रदूषण. हवा प्रदूषण, एअर पोल्युशन ज्याला आपण म्हणूया. याची आपल्याला कारणे पाहायची आहेत, त्याचे परिणाम पाहायचे आहेत आणि त्यावरील उपाययोजना. कारणे, परिणाम आणि उपाययोजना. हवा प्रदूषणाची कारणे, परिणाम आणि उपाययोजना. दुसरा प्रकार आहे प्रदूषणाचा जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन. जल प्रदूषण, याची सुद्धा आपल्याला कारणे, परिणाम आणि उपाय पाहायचे आहेत. जल प्रदूषण कुठल्या कारणांमुळे होतं, त्याचे काय परिणाम आहेत आणि त्यावरील उपाययोजना कशा करता येतील, तर हा भाग आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. त्यानंतर यामध्ये तिसरा सब टॉपिक आहे ध्वनी प्रदूषण, साऊंड किंवा त्याला नॉईज असं आपण म्हणूया, पोल्युशन. ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषण, याची देखील आपल्याला कारणे पाहायची आहेत. ध्वनी प्रदूषण कुठल्या कारणांमुळे निर्माण होतं, त्याचे काय परिणाम आहेत आणि त्यावरील उपाययोजना. अशा प्रकारे आपल्याला हे 5 चॅप्टर आहेत. या 5 चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यासाठी रेफरन्स बुक आपल्याकडे वेगवेगळे सांगितलेले आहेत. त्यामध्ये विकासाचं अर्थशास्त्र प्राध्यापक डॉक्टर अशोक पत्की यांचं विकासाचं अर्थशास्त्र हे बऱ्यापैकी चांगलं एक संदर्भ ग्रंथ आपल्याला टेक्स्टबुक म्हणून या ठिकाणी पाहता येईल. त्याचबरोबर इतरही आपल्या लायब्ररीमध्ये भरपूर पुस्तकं आहेत, ज्यामध्ये कदम सरांचं एक आहे. त्यानंतर आणखी काही पुस्तकं आहेत, त्यामध्ये तुम्हाला हा सिलेबस
मिळून जाईल. तर एकंदरीत आर्थिक विकास ज्या ज्या घटकांवर अवलंबून आर्थिक विकास कशाला म्हणायचा आहे, ती संकल्पना आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये अभ्यासायची आहे आणि तिची काय अल्पविकसित राष्ट्र जगामध्ये आपण पाहतो की दोन प्रकार आहेत, एक विकसित राष्ट्र आणि दुसरे अल्पविकसित राष्ट्र. विकसित राष्ट्र कुठल्या कारणांमुळे विकसित झाली आणि अल्पविकसित मागे का पडली, तर याच्यामध्ये आपल्याला ह्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करायचा आहे आणि मग विकासाला पूरक असणारे कोणते घटक असतात त्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर विकासातील अडथळे, आर्थिक विकास जो असतो त्यामध्ये कुठल्या घटकांमुळे अडथळे येतात, त्या अडथळे आणणाऱ्या घटकांचा आपल्यालाही या पहिल्या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा. म्हणजे पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला आर्थिक विकास ची ओळख करून घ्यायची, आर्थिक विकास कशाला म्हणतात आणि मग अल्पविकसित राष्ट्रे कसं म्हणजे का राहतात आणि विकासाचे कुठले घटक प्रमुख आहेत ज्या घटकाच्या सहाय्याने देशाचा विकास घडून येतो आणि त्यामधील अडथळे देखील, आर्थिक विकासातील अडथळे देखील, एवढा भाग हा आपल्याला पहिल्या युनिटमध्ये पाहायचा आहे. दुसरं युनिट आहे की विकासाला पूरक जे म्हणजे क्षेत्रीय डेव्हलपमेंट असते, सेक्टरल, यावर आपल्याला दृष्टिक्षेप टाकायचा आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की प्रत्येक राष्ट्रामध्ये कृषीचा महत्त्वाची भूमिका असते, उद्योगाची महत्त्वाची भूमिका असते आणि या दोन्हीचा विकास करण्यासाठी जी पायाभूत सुविधा आवश्यक असते त्या पायाभूत सुविधांचा देखील आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर ज्या घटकांवर आर्थिक विकास अवलंबून असतो त्या हे 3 मुख्य घटक असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आर्थिक विकास करायचा असेल तर पर्यावरण चांगलं पाहिजे. देशातील पर्यावरण नैसर्गिक साधनसंपत्तीचा पर्याप्त वापर करून आर्थिक विकास साधता येतो, हे काही राष्ट्रांनी सिद्ध केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पर्यावरणाचा अर्थ, त्याची व्याख्या आणि व्याप्ती हा भाग या ठिकाणी पाहून त्याचं महत्त्व आणि तशा प्रकारे शाश्वत विकासाची संकल्पना आणि त्याचे काय निर्देशक आहेत. शाश्वत विकास म्हणजे पर्यावरणाचा समतोल साधून केलेला विकास. तर तशा प्रकारे पर्यावरणाचा समतोल सांभाळून विकास कसा करता येऊ शकतो, त्याचे कुठले घटक आहेत, निर्देशक आहेत, ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. प्रकरण 4 मध्ये आपण पाहतो की जी नैसर्गिक संसाधने आहेत, रिसोर्सेस ज्याला आपण म्हणूया, ती आर्थिक विकास त्याशिवाय आपण करू शकत नाही. जसं की आपण पाहतो की जंगल, जिथे जंगलातून आपल्याला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी कच्चा माल म्हणून उपलब्ध होत असतात आणि त्यावर बरेच आपण गोष्टी आपण अवलंबून आहोत आणि त्यावर आर्थिक विकास अवलंबून असतो. एक तर पर्यावरण स्वच्छ ठेवतं, दुसरं म्हणजे अनेक मेडिसिनल प्लांट्स आपल्याला जंगलातून मिळतात. त्याचबरोबर इतरही वस्तूंवर प्रक्रिया, जंगलातील वस्तू म्हणजे वस्तू उपलब्ध होतात त्यावर प्रक्रिया करून मानवाच्या हितासाठी आपण पाहतो की विविध वस्तू त्या तयार होत असतात आणि म्हणून देशाच्या विकासामध्ये जंगलांचा सुद्धा खूप मोठा रोल असतो हे आपल्याला सांगता येईल. त्यामुळे जंगलाचं प्रमाण किती असावं जेणेकरून पर्यावरण स्वच्छ राहील आणि जंगलाच्या मदतीने आर्थिक विकास कसा करून घेता येईल हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की प्रत्येक सजीवाला हे पाणी महत्त्वाचं असतं. पाणी हे जीवन आहे म्हटलं जातं आणि पाण्याची उपलब्धता ही फार कमी आहे. म्हणजे गोड पाणी ज्याला आपण म्हणतो, पिण्याचं पाणी, याची उपलब्धता फार कमी आहे. मग त्याचा काटकसरीने जर आपण वापर केला तर पाणी हे जास्त दिवस आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येईल. म्हणजे जी नैसर्गिक संसाधने आहेत ती कधी ना कधी संपणारी आहेत, म्हणून त्याचा जर पर्याप्त वापर केला तर त्यातून आर्थिक विकासही घडून येतो आणि आर्थिक विकासातून मानवी विकासही घडून येईल. तर या अनुषंगाने त्याचं काय महत्त्व आहे, तर हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे आहे. त्याचबरोबर फूड रिसोर्सेस याचाही आपल्याला अभ्यास करायचा. आपण पाहतो की जागतिक पातळीवर भूगोळींची संख्या वाढत आहे आणि त्याच्यामध्ये भारताचं प्रमाणही मोठं आहे. तर ही एक फार मोठी समस्या भारतातील असलेली आपल्याला दिसून येते. ही समस्या कशी कमी करता येईल आणि त्या अनुषंगाने काय प्रयत्न करता येतील, अशा प्रकारचा या दृष्टीने अभ्यास यामध्ये आपल्याला करणे गरजेचं आहे. तर शेवटचं त्यामध्ये नंतर आपल्याला युनिट आहे की प्रदूषण. आपण पाहतो की प्रदूषणामुळे
सर्व सजीवांवरच त्याचा साईड इफेक्ट होतो आहे. आपण पाहतो की प्रदूषणामुळे वेगवेगळे आजार मानवांना अ, होत आहेत आणि ज्यामध्ये हवेच्या प्रदूषणातून आपण पाहतो की आज दिल्लीतील जे आपण पाहतो रोज बातम्या येतात की दिल्लीतील प्रदूषण वाढल्यामुळे बऱ्याच इंडस्ट्रीज वगैरे काही दिवस बंद ठेवाव्यात का हा पुढे प्रश्न येत आहे किंवा आपण पाहतो की तिथे मानव वस्तीला आता धोकादायक वातावरण तयार झालेलं आहे. त्याचबरोबर इतरही शहरांमध्ये अशा प्रकारचे हवेचं प्रदूषण मोठ्या फार प्रमाणात वाढलेलं आहे. अ, कोविडमुळे आपण पाहतो की उद्योग बंद होते आणि हवाही स्वच्छ होती, परंतु आता पुन्हा तशा प्रकारचं प्रदूषण निर्माण झालेलं आहे. आपण पाहतो की जागतिक पातळीवर विकसित राष्ट्रांमध्ये प्रदूषण निर्माण होणार नाही यासाठी उद्योग क्षेत्राकडून मोठ्या फार प्रमाणात खबरदारी घेतल्या जाते, परंतु भारतासारख्या देशामध्ये याकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष होतं आणि त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतात आणि पर्यायाने देशाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. तर अशा प्रकारे काय कारणे आहेत प्रदूषण निर्माण होण्याची, त्याचे काय परिणाम आहेत आणि काय उपाययोजना करता येतील हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर जलप्रदूषण आपण पाहतो की जल ही एक मोठी संपत्ती आहे. त्याचं संपूर्ण सजीवासाठी ते एक उपयुक्त घटक आहे, त्याशिवाय जीवन नाही. आणि म्हणून आज आपण पाहतो की समुद्राचंही प्रदूषण झालेलं आहे, नद्या प्रदूषित झालेल्या आहेत, जलसाठे प्रदूषित झालेले आहेत आणि पाणी जर प्रदूषित असेल तर मानवाला अनेक आजार त्यापासून होतात. म्हणून मानव संपत्ती धोक्यात आलेली, सजीवसृष्टी धोक्यात आलेली आहे. मग याच्यापासून वाचवण्यासाठी काय करता येईल? तर हे सगळे उपाययोजना यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण आपण पाहतो की रोज कानावर पडणारे कर्कश आवाज यामुळेही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे आपण पाहतो की विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध माणसांना याचा खूप त्रास होतो. तर तर हे मानव विकासासाठी, राष्ट्र विकासासाठी धोकादायक असं आहे असं आपल्याला म्हणतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण कसं कमी करता येईल हा एक यावरील उपाययोजना आपल्याला अभ्यासायची आहे. तर अशा प्रकारे विकासाचे अर्थशास्त्र मधील हे 5 प्रकरणं तुम्हाला 4थ्या सेमिस्टरसाठी अभ्यासायची आहेत. सिलेबस खूप सोपा आहे आणि एक उपयुक्त असा पण आहे. म्हणून एक चांगला विषय या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे आणि विषय तर अभ्यासायचा आहेच पदवीला आपल्याला. त्याचबरोबर यामुळे आपल्याला एक आर्थिक विकास काय असतो आणि त्याचबरोबर पर्यावरण समतोल आणि प्रदूषण कुठल्या गोष्टींमुळे होतं, तर हे जरी विद्यार्थ्यांना लक्षात आलं तर या सिलेबसचा जो मुख्य उद्देश आहे तो पूर्ण होईल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या तासाला आपण उपलब्ध झालात त्याबद्दल आपल्या आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.